तर आता आपण आलेलो आहे कळसुबाईला. तर कळसुबाईच्या आत्ता आपण पाहिजे आत्ता आपण ट्रेकिंगला सुरुवात करणार आहे. तर या महाराष्ट्रातलं सर्वात उंच शिखर आहे. इकडे संघ आपल्यासोबत आलेले आदित्य, बंडू, योगेश आणि सर्वजण आहेत आपल्या पुढे चाललेत. आत्ताच आम्ही ट्रेकिंगला सुरुवात केली आणि आम्ही रात्री तिथं कॅम्पिंग करणार आहे. वरती गेल्यानंतर बंडूने टेंट वगैरे घेतले. आज बंडूचा बर्थडे पण आहे त्यातली त्यात. ती थोडा आजारी आणि इकडं आपल्या पाठीवरती खूप भलं मोठं वज आहे आणि इकडे अशा पायऱ्या. इकडे ना आजारी असल्यामुळे मला फुल दम लागतोय. इकडे आपले पोरं आहे भाऊ किती मोकार पुढे गेले. हा आता एवढं आलंय वांड्या थोडंफार. इथे ना आपलं कळसुबाईचं मंदिर आहे. तर भरपूर लोक इथून येऊनच मागे जातात. आपल्याला खूप वरती जायचं आहे तिकडे डायरेक्ट डोंगरात. माझी पूर्णपणे या ठिकाणी फाटलेली आहे बरं का. तरी पण आहे का स्वॅगमध्ये चाललेलं आहे तुम्हाला सांगतो. आपण इथं आहे ना आपल्याला इथं कमान भेटलेली आहे. तर हे आहे ना आपल्या महाराष्ट्रात सगळ्यात उंच शिखर आहे म्हणजे असं म्हणलं जातं. आणि याची उंची 5400 फूट आहे आणि हे पूर्णपणे डोंगरात विभागलेलं शिखर आहे खूप मोठं. तर आपल्यासोबत आहे बंडू आहे, योग्य आहे, योगेशचा मावस भाऊ आहे, आदित्य आणि मी पण आहे. ठिकाणी मी नुसता बसताना आणि पोर मला शिव्या देताना अरे अरे उठ उठ कामचोर उठ. अरे रोज रोज चढायची सवय नाही रे बंडू माझ्यासारखी. हा ना तुला खूप सवय आहे तसं माझं अवघडच आहे. जय. लोकांची ऑर्डर एवढ्या वरती आहे. इथं मी एवढं आले मला फार दम लागलाय राव. खरं दमलोय आता. विषय खोजा मित्र किती अजून मंजिल बहुत दूर है अभी 3 किलो बहुत दूर है. इधर फाटलेली माझी आणि मला आहे ना आता पूर्ण दम लागलाय. अयो तरी आम्ही आहे ना येऊन त्यांनी ना आपल्याला बळच वरती आणले बांड्यानी त्या आदित्यने त्यांनी. माही पूर्ण आहे ना फाटलेली आता. मला काही कळत नाही मी काय करू. माझं अंग पण खूप दुखतंय. तर फायनली गायचं आत्ता आहे ना आपण आहे ना कस तरी दमत कणच आहे ना वरती आलेलं आहे. इकडे लगेच टेंट लावायचं काम चालू झाले. आपला ट्रेकर बंडू लगेच आहे ना टेंट वगैरे लावतोय. माझं हे आधीच दुखतंय भाऊ पण आलोय बळच. पूर्ण अंग वगैरे दुखतंय, मांड्या बिंड्या दुखतात. टेंट लावला भाऊ पाहिजे झोपायचा असतो भाऊ. काही डबे आणलेले होते आणि बंडूनी इकडे भात वगैरे बनवलं. मग काय पहिलं इकडे जेवण वगैरे केलं मस्तपैकी भारी जेवण बनवलं होतं. आणि भाऊ पहिली पडी घेतली भाऊ, गोळ्या बिळ्या घेतल्या इकडे पडी वगैरे घेतली भाऊ. मग आहे ना एकदा झोपून घेतलं भाऊ. बाकीचा ब्लॉग आहे ना बंडूनी त्यांनी कंटिन्यू केलाय. इथे आहे ना भाऊ सनराईज बघा एकदा. सनराईज मी एवढा नाद खोळ्याने मी व्हिडिओत बघितला. मी काही तो फील घेतला नाही कारण मला आहे ना वरती जायची इच्छाच नव्हती. सकाळी एवढं गार वाजत होतं ना. तुम्ही एकदा सनराईज बघून घ्या. आता इकडं वरती आहे ना मंदिरापाशी खूप सारी गर्दी व्हायला लागली होती कारण आता सनराईज झाला होता. आता सगळी गर्दी वगैरे आपले पोरं पण सगळे वरती होते. इकडं फुल एन्जॉय चाललाच होता पोरांचा. आणि आता आहे ना तुम्ही एकदा व्ह्यू बघून घ्या. व्ह्यू म्हणजे नादखोळा विषय बाई. टॉपचा विषय होता. डायरेक्ट विषय गोल करून टाकला होता. आता व्ह्यू बघा एकदा तुम्ही. चालू झाली घसरगुंडी. स्वराज घसर घसर. आलो तर तुला घेईन का आई घातली. कसं आहे मग
फील कसा आहे घसरगुंडी खालची खालची चल शिव्या थांब लय पडन वाईट करू नका रे भाऊ जरा म्हणजे आम्हाला घसरगुंडी खाली खाली बस बंडू खाली बस बंडू नाही तर तुला एक तोंडावर जाशील दिसायचाच नाही योगेंद्र नमस्कार मित्रांनो, तुम्ही आता पाहिले का शॉर्ट ही चिक्की आपल्याला आली आंध्र प्रदेशवरतून. हा मित्र आहे आंध्र प्रदेशवरतून आला, लिफ्ट घेऊन आलाय कळसूबाईला. सोलो ट्रॅव्हलर शिवाय सोलो ट्रॅव्हलिंग करायला ना खरं शपथ दम लागतो. तर हा आमचा ओमा होता, तिथं काही वरती आला नाही, तिकडे जायचं होतं. ओमा कुठं होत तू? त्या टेंटवर झोपला होता. आता सर्वजण आहे ना इकडे वरती जाऊन आले होते. आता इकडे आहे ना मॅगी वगैरे बनवायचं काम चालू होतं. इकडे चूल वगैरे पेटवली आणि मॅगी वगैरे शिजायला टाकली होती. आणि इकडं व्ह्यू एवढा नादखुळा झालता ना, सूर्य वगैरे उजाडला होता. एवढं भारी डोंगर वगैरे इकडं एकदम भारी असा विषय झाला होता. इकडं मॅगी वगैरे बनवायचं आता इकडे काम चालू आहे. तर मॅगी वगैरे बनली, मॅगी वगैरे पहिली खाऊन घेतली, नादखुळामध्ये विषय खोल करून टाकला. व्ह्यू कसा आहे व्ह्यू विषय आहे का नाही, नादखुळा विषय आहे का नाही. एवढा भारी व्ह्यू बघायला असल्या अजून काय पाहिजे. इकडे ना वरती जायचं होतं, वरती जायचं मी तर मिस केलंय. आता काही करू शकत नाही, जाऊ द्या पुढच्या वेळेस आल्यावर. तर इकडं आवरावरी वगैरे चालू करून घ्यायची होती. सगळे टेंट वगैरे आवरलं, बॅग वगैरे सगळ्या पॅक करून घ्यायच्या होत्या. सगळे इकडे पॅकिंग वगैरे चालूच होतं. इकडे पॅकिंग वगैरे केली. इकडे खाली जाता आता इकडे नाही फोटोशूट केलं, फोटोशूट. आणि आपली इकडे सर्वजण पोरं पुढं चाललेले. मी सगळ्यात मागं, कारण मला आहे ना दम लागत होता भाऊ. मला एवढं माझ्या पायाची आहे ना एवढी हालत बॅकर झालती ना, विषय खोल झालता. इकडं आता उजाडल्यामुळे आहे ना व्ह्यू भारीच दिसत होता. आणि मी पोरांना नुसतं बसत होतो. पोरांची काही बसायची इच्छा नव्हती, आता माझ्यामुळं बसत होते, त्याच्यामुळं काय विषय खोल करून टाकलं डायरेक्ट. मला दमच तेवढा लागत होता. तर इकडे आहे ना पूर्णपणे आडी अडचणीतून खाली आलोय, निम्म उतरलोय. पण भाऊचं काय चालायची हालत संपलेली पूर्णपणे, अवघड विषय झालेला आहे. तुम्ही हा झूम केलेला डोंगर बघताय का, याच्यापेक्षा पण वरती लावलेलं होतं मोकार भाऊ. एवढ्या वरतून आहे ना चढून खाली यायचं म्हणजे काय सोपं नाही भाऊ, दुखत असताना. इकडं आपले पोर आहे ना अर्धा पाऊण तास झाला असं नक्कीच खाली येऊन बसलेले. आत्ता शिक मी आलेलो आहे, कसं बस आलोय खाली माझं मलाच माहिती आहे. आता तुम्ही ना इकडे थोडेफार सिनेमॅटिक शॉट्स बघा, बाकीचं बघूच. मित्रांनो, आपण चाललोय आता परतीच्या प्रवासाला. रात्री मुक्काम येतो वरती, थंडी खूप होती, खूप. पोरं तेवढे गारटले ना, पोरं लय गारटले. माझं चालू आहे हॉटस्पॉट. योगेंद्र बघा ते बाबू पळत येते हॉटस्पॉटसाठी. एवढं माणसाने एवढं पण भिकारी नसावा. योगा मग कसं किती थंडी लागली रात्री सांग बरं. थंडी खूप लागली आणि आता पाय पण खूप दुखायला लागले. आणि आता चाललोय गाडीकडं. आता पोचन 5 मिनिटात गाडीपाशी पोचू. ओके. तर गाईज आत्ता आपण आलेलो आहे खाली आणि सर्वांच्या घेतल्यात गाठी बिटी, कारण स्वराजन ती इकडून मावळावरतून आली होती. मग सर्वांच्या गाठी बिटी घेतल्या आणि पुढच्या ट्रिपची प्लॅनिंग चालू होती. पुढच्या ट्रिपची प्लॅनिंग करून आता आहे ना मी निघालेले सर्वजण परतीच्या प्रवासाला. आता शिक मला जरा बरं वाटतंय. आता कळसूबाईला फायनली बाय बाय बोललेलो आहे, कारण मी आजारी असल्यामुळे मला काही करू शकत नव्हतं. आणि आता निवांतमध्ये पडी घेतो असतो गाडीत. आता तुम्ही इकडं पोरांचे रिव्ह्यू आहे का, पोरं काय म्हणतात बघा. चाळीस आहे का काय तू दमला खूप, परत नाही तुला पुढं. पण तू आजारी होतो. पण मी गप तर तिकडे दाखव कळस बाय. आता मागं पोरांना ठेव काच. योगात सांगतो काय म्हणणं.
योगेश काहीच म्हणणं नाही मग उशीर फक्त तुला कसं वाटलं उशीर घर झाला सोवायला? आपल्याला. नाही तर आपल्याला पारण्याचं जायचं होतं. तुला कसं वाटलं घर सोवायला मजा आली का? मला मजा आली पण त्यामुळे मूड हाफ झाला. आता आलेलो आहे रंगापूरला. कोणाचे शेंगदाणे वगैरे घेतले. इकडे सगळे पोर आहे ना गोळा खात्यात. मला सर्दी आल्या मला काही कोणी गोळा द्याय ना. बंड्या जाऊ दे आता घेऊ बघू ना आता एक दिवस. तर गाईज तुम्हा सर्वांची सर्वात पहिल्यांदा मनापासून धन्यवाद. तुम्ही शेवटपर्यंत ब्लॉग बघितला त्याबद्दल. इकडे घरी जाताना ना एकदा सर्वात पहिल्यांदा CNG वगैरे भरून घेतली. CNG वगैरे भरली. मी काही गाड्याच्या खाली उतरलोच नाही म्हणलं मरू दे जाऊ द्या. इकडे जेवण वगैरे केलं आणि इकडे ना घोड्यावर आम्ही योगेशला घेतलाच नाही. आपल्याला बसायचं पण नाही.